Question 15. Find points on the line x plus y minus 4 equal to 0 which are at 1 unit distance from the line 4x plus 3y minus 10 equal to 0. तर इथे आपल्याला फाइंड पॉइंट्स म्हणजे बिंदू आपल्याला फाइंड आउट करायचे की ज्या बिंदूचे निर्देशक काय आहेत. तर इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत पॉइंट्सचे आणि जे पॉइंट्स ह्या रेषेवर आहेत की ज्याचं इक्वेशन आहे x plus y minus 4 equal to 0 and distance between that points and this line is 1 unit. तर त्या पॉइंटचं आणि ह्या रेषेचं अंतर हे 1 युनिट दिलेलं आहे. तर ह्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हे फाइंड आउट करायचे आहे. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन किंवा एखाद्या रेषेचं आणि एखाद्या बिंदूचं अंतर हे आपल्याला ज्या सूत्रावरून काढायचं आहे ते सूत्र इथे वापरायचं आहे. कारण इथे आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स अँड लाईन 4x plus 3y minus 10 equal to 0 is 1 युनिट हे आपल्याला दिलेलं आहे घेऊन आहे. मग पॉइंट्स आर लाईज ऑन धिस लाईन म्हणजे हा पॉइंट हे पॉइंट ह्या रेषेवर आहेत. ह्याचा अर्थ काय होणार आहे की ह्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ह्या बिंदूचे ते हे इक्वेशन काय करणार आहेत सॅटिस्फाय करणार आहेत. तर आता आपण असं धरू त्या पॉइंटचे त्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स हे ए आणि बी आहेत. तर त्या पॉइंटला आपण काय नाव दिलेलं आहे पी असं नाव दिलेलं आहे आणि हिअर ए अँड बी आर व्हॉट ए इज एक्स कोऑर्डिनेट अँड बी इज वाय कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी अँड धिस रिक्वायर्ड पॉइंट लाय ऑन धिस लाईन एक्स प्लस वाय मायनस 4 इक्वल टू 0. तर हा जो बिंदू आहे त्याचे निर्देशक आहेत ए आणि बी हा बिंदू ह्या रेषेवर आहे. याचा अर्थ काय होणार आहे की तो बिंदू हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. म्हणजे त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते जर आपण त्या इक्वेशनमध्ये जर ठेवले त्याचे जे निर्देशक आहेत ते जर आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवले तर इक्वेशन हे सॅटिस्फाय होणार आहे. तर आता आपण ह्या इक्वेशनमध्ये हे ठेवू एक्स आणि वाय एक्स प्लस वाय इक्वल टू 4 x plus y minus 4 equal to 0 means what x plus y equal to 4. Now put here x equal to a and y equal to b equal to 4 because this point on this line. And here आपण equation first म्हणू. Now distance of point P having coordinate a and b from the line 4x plus 3y minus 10 equal to 0 is 1 unit. तर इथे आपल्याला डिस्टन्स दिलेले 1 युनिट आहे. बिंदू P आणि ह्या रेषेचं अंतर हे किती आहे 1 युनिट आहे. तिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे 4a plus 3b minus 10 divided by square root of 4 square plus 3 square 4 square plus 3 square equal to 1. Absolute value of 4a plus 3b minus 10 divided by square root of 4 square plus 3 square equal to 1. Now 4 square is 16 and 3 square is 9. 16 plus 9 equal to 25 and square root of 25 is 5. 4a plus 3b minus 10 square root of 25 equal to 1 means 4a plus 3b minus 10 divided by 5. Square root of plus minus 5. Square root of 25 means plus minus 5. Square root of 25 means plus minus 5. Therefore, 4a plus 3b minus 10 equal to take cross multiplication plus minus 5. तर इथे आपल्याला ह्यावरून दोन इक्वेशन मिळणार आहेत. 4a plus 3b minus 10 equal to plus minus 5. एकदा प्लस 5 घ्यायचं आणि एकदा मायनस 5 means 4a plus 3b minus 10 equal to plus 5 or write simply 5 and 4a plus 3b minus 10 equal to minus 5. ते दो इक्वेशन आपण सॉल्व करू. 4a plus 3b equal to 5 plus 10 means 4a plus 3b equal to 15. तर इथे हे इक्वेशन मिळालं ह्याला आपण सेकंड इक्वेशन म्हणू. आता हे इक्वेशन 4a plus 3b equal to minus 5. आता इथे ही LHS तिथं RHS आणायची तिथे साईन बदलायची ते minus 10 आहे मग इथे आपण प्लस 10 घ्यायचं आहे. मग 4a plus 3b equal to 5 याला थर्ड इक्वेशन म्हणू. मग आता आपल्याला 3 इक्वेशन मिळाले 1, 2 आणि 3. तर 1 आणि 2 हे सॉल्व करायचे नंतर 1 आणि 3 हे सॉल्व करायचे
आणि ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. म्हणजे इथे आपल्याला 2 पॉईंट मिळणार आहेत. 4a + 3b = 50. याला सेकंड इक्वेशन घेऊ. आणि 4a + 3b = 5. तर आधी आपण फर्स्ट आणि सेकंड हे इक्वेशन घेऊ आणि हे सॉल्व करून ह्याच्यावरून ए आणि बी ची व्हॅल्यू काढू. a + b = 4, 4a + 3b = 15. तर इथे आपण ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. (4a + 4b = 16). 4 into a 4a, 4 into b 4b, 4 into 4 16, and 4a + 3b = 15. इथे आपण 4 ने याला मल्टिप्लाय केलेले आहे. मग आता हे दोन इक्वेशन आहेत हे सॉल्व करायचे. इथे 4 आहे, ए आहे, इथे पण 4 आहे. तर इथे आपण आता सबट्रॅक्ट करू, यांच्यामध्ये वजाबाकी करू. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. प्लस द मायनस, प्लस द मायनस, प्लस द मायनस. इथे काही चिन्ह नाही, याचा अर्थ प्लस आपण धरत असतो. मग 4a - 4a 0, 4b - 3b means b, and 16 - 15 means 1. b = 1. Now put b = 1 in this equation, first equation. a + b = 4. Therefore a + 1 = 4. a = 4 - 1 means 3. a = 3. A is x coordinate of point P and B is y coordinate of point P. Therefore point P having coordinate 3 and 1. आता हा एक पॉइंट निघाला. आता दुसरा एक पॉइंट आपल्याला काढायचा आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर इक्वेशन आता आपल्याला कोणतं वापरायचं आहे? फर्स्ट अँड थ्री इक्वेशन वापरायचे आहे. पहिलं आणि तिसरं हे समीकरण वापरून आपल्याला आता दुसऱ्या पॉइंटचे निर्देशक काढायचे. यू कन्सिडर फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन. इथे आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणाचा आता विचार करायचा आहे. a + b = 4 and 4a + 3b = 5. हे समीकरण आपण लिहून घेतलेले आहे. आता हे सॉल्व करून आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची. इथे आपण हे दोन सॉल्व करून a आणि b ची व्हॅल्यू काढली. तसंच आता हे दोन सॉल्व करू. आधी हे दोन सॉल्व केले आपण, आता हे दोन सॉल्व करून a आणि b ची व्हॅल्यू काढू. म्हणजे हा दुसरा पॉईंट असेल की त्याचे कोऑर्डिनेट्स हे वेगळे आहेत. आता इथे परत आपण 4 ला काय आहे, फर्स्ट इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. 4a + 4b = 16. आणि हे इक्वेशन आपण तसंच घेऊ. 4a + 3b = 5. इथे 4a आहे, इथे 4a आहे, कारण आपण इथे 4 ने ह्या इक्वेशनला LHSला आणि RHS साईडला मल्टिप्लाय केले. आपण 4 ने उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, समीकरणाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपण 4 ने गुणलं. मग 4a + 4b = 16 आणि 4a दुसरं समीकरण 4a + 3b = 5. आता हे सॉल्व करायचे. तिथे आपण ह्या दोन्हींमध्ये वजाबाकी करू. मग आता चिन्ह बदलायचे. प्लस द मायनस, प्लस द मायनस आणि मायनस. मग 4a इथे कट होतील. 4a कट = 0. 4b - 3b, 4b - 3b = only 1b means b, and 16 - 5 means 11. Therefore b is here 11. आता इथे b = 1 आला होता, पण इथे b = 11 आहे. Now put this value of b into equation first. a + b = 4. Put b = 11. Therefore a + 11 = 4 means a = 4 - 11 means -7. a = -7. 7 and 4 11. इथे आपल्याला x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट मिळालेला आहे. तर हा दुसरा बिंदू आहे, दुसरा पॉइंट आहे की ज्याचे निर्देशक काय आहेत? -7 आणि 11. -7 and 11. -7 and 11. -7 is x coordinate and 11 is y coordinate. तर असे दोन आपल्याला बिंदू मिळालेत, पॉइंट्स मिळालेत. इथे ह्या रेषेवर आहेत. x + y = -4 = 0 आणि त्या बिंदूंचं आणि ह्या रेषेचं अंतर हे 1 युनिट आहे. Answer. Hence the coordinates of the required points are 3 and 1 and -7 and 11.